माझे 6:15 वाजलेले आहेत. घड्याळ दिसतंय, हे घड्याळ दिसतंय. पहिलं घड्याळ दिसत नव्हतं, बऱ्याच जणांच्या तक्रार होते की घड्याळ दिसत नाही. तर 6:15 वाजून 5 मिनिटं झालेत. मी आता बाहेर पडायला लागलेले, मार्केटमध्ये चालले आहे, थोडंसं काम आहे. बघूया येता येता जेवढं काय होणार आहे ते. मी आणि सागर चाललो आहे कारण दादाला वेळ नाही आहे. पण सागरला म्हटलं तुला वेळ असेल तर मला थोडंसं सोड, मग मी जाते. आरू क्लासला गेलेला आहे. मी आणि किट्टो जाणार होतो पण तिची थोडीशी तब्येत बिघडल्यामुळे मग मी एकटीचा. दादा मला न्यायला येणार आहे. दादा काय म्हटले की तू जा, तुला जे काय काय लागतं ते सगळं घे, मला फोन कर, मग मी येतो कामावरून तसंच तिकडच्या तिकडं, आणि मग येता येता बघूया जे काय असेल ते. आता जेवढं होतं आहे तेवढं. म्हणजे सागर फक्त मला सोडून येणार आहे कारण त्याला जायचं आहे कामावर, त्याला सुट्टी नसते, त्याचं एक वेगळंच रुटीन आहे. पण असं तेवढं तरी म्हणतात तसं सोडायला तर फायदा होतो. आणि ही जी पर्स आहे एवढी मजबूत आहे, कोरियाची आहे बरं का. कोरियावरून दिदीनं मला, मुंबईच्या आईला आणि अजून एक कोणाला तरी असं 3 पर्स आणलेले होते, त्यातली एक मला दिलेली. बघा 2 वर्ष झालं ना, चेन निघाले ना, याचं काय निघाले, फक्त इथं ना थोडंसं हे जे फॅब्रिक आहे ना हे थोडंसं निघाले, कट करून टाकलेलं बरं. नाही तर पर्स खूप छान आहे, मला खूप आवडले. आणि मी शक्यतो जाता येता कुठं पण असू दे हीच पर्स नेते. छान आहे, लक्की आहे पर्स. एक माझ्याकडे पर्स होती, त्या पर्समधून चोरीच व्हायचं. एकदा मोबाईल झाला, एकदा थोडेफार पैसे. कधीच आहे त्या घरात, तिकडच्या घरात गेल्या गेल्या त्या वर्षात घेतली होती मी, आणि माझा पहिला मोबाईल गेला, त्याच्यानंतर पैसे पण थोडेफार गेले. पुन्हा असंच एका ठिकाणी गेलेले होते, पर्स ठेवली होती, कुणी काढून घेतले माहीत नाही, त्यातले जवळजवळ 500च्या 2 नोटा गेलेल्या होत्या. मग मला असा अनुभव आला की बाबा ही काय काम, म्हणजे मला असं वाटायला लागले की बाबा ही पर्स घेऊन गेली की मी काय ना काय चोरी होते. ते तसेच टाकून दिले. ते अजून पर्स आहे माझ्याकडे. त्याचा प्रॉब्लेम काय होता, त्याला म्हणजे असं थोडासा जागा होता. आता ही बघा, ही पर्स जी आहे, ही पर्स असं वरून टाकायचं आहे बरोबर, वरून टाकायचं आहे, पण याला ना असा हात जात नाही कडेने. हे बघा, इथून हात जात नाही. ज्या वेळेला इथून हात जातोय ना, त्यावेळेला लक्षात ठेवा की अलगद गर्दीमध्ये कोणीही ह्यातमध्ये हात घालून यांना काढून घेऊ शकतं. तसंच माझं त्या मोबाईलच्या बाबतीत झालेलं. जो पहिला मोबाईल माझ्यासाठी घेतला होता दादाने 10,000चा, आणि आपण खूप वेळा असं म्हणतो ना की बाबा मी देवाला गेलो असं झालं, तसं माझ्या बाबतीत पण झालं की मी कुलस्वामीला गेलतो, मी शेअर केलं आहे बघा, आणि कुलस्वामीला गेले, सगळं झालं, आणि पुढं बरोबर देवाच्या समोर मी दर्शन घेताना एकदम गर्दी झाली, भरपूर खेचाखेची, आणि पाठीमागनं कोणी हात घालून, त्याचा मोठा पेस होता, आणि मी पर्स इकडच्या साईडला अडकवते, बऱ्याच जणी इकडे अडकवतात, मेन म्हणजे इकडचीच बाजू आहे, पण मला सवय इकडे अडकवायची, आणि चैनीची बाजू गेली मागं, ते हात घालून त्यातनं मोबाईल घेतलेला पण माहीत नाही. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर कळलं मोबाईल गेलेला आहे, आणि 2 वेळा पैशाचा पण अनुभव आला. तेव्हापासून कानाला खडा लावला. ती पर्स ठीक केली, पण ही पर्स माझ्यासाठी खूप लक्की लागलेली आहे, म्हणजे चांगली आहे. असं चला, सागर आला आता, निघते. तिनिसांच्या एक तर एक लाईट तरी रूममधल्या ठेवून गेलेलं बरं. 2 बल लावले की आल्यानंतर दादाचा ओरडा असतो. 1 बल असताना 2 बलाची काय गरज आहे. किचनमध्ये तर अंधार करू नये म्हणतात, पण इकडं अंधारच सगळा. सागर आलेला होता, मला वाटलं येईल घरात, पाणी तरी पिईल वगैरे, कारण कामावरून वगैरे आलेला होता, तर नाही, दारात उभारून तिथून चल चल चल, आवर आवर. त्या तोंडात जर बघायला गेलं ना, तर तिकडून येताना ना आवर 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 एवढंच बोलत येतं, जाताना पण तसंच असतं. सागर मला आणून इथं स्टॉपपर्यंत सोडून घेतला. आता मी रिक्षात बसले, जे वडाप असतं ते वडाप भरेपर्यंत मला आता थांबावं लागणार आहे. ते आपली गाडी असली की बरं असते बघा, पण सागरला इमर्जन्सी लय फोन यायला पाहिजे, त्यामुळे पुढं नाही, मला इथंच सोडलं त्यानं, कारण एवढं हे झालं, पंक्चर झालं आहे कुठं 2 वाहनांचं, घरच्या 2 वाहनांचं, एकाचं काय रिपेअर चालू आहे, एकाचं काम चालू आहे, एकाचं पंक्चर चालू आहे, त्याच्या पण डोक्याला लय ताप आहे. या दिवशी मला बाकीचं रुटीन काहीच शेअर करता आलं नाही, कारण बाहेर गेल्यानंतर एकट्याला शेअर करणं होत नाही. मला जेवढं काही लागतं तेवढं पटापटा मी सगळं घेतलं, आणि तोपर्यंत दादांचाही फोन आला की मी आलेलो आहे, तू कुठं आहे सांग, मी येतो. त्यांना असं म्हणजे लगेच काळजी लागते की मी बाहेर गेली ना असं, आणि त्यांना माहिती आहे मी शक्यतो एकटे कुठेही जात नाही, इमर्जन्सी असेल काही तरच मी जाते, अन्यथा जात नाही. त्यामुळे त्यांनाही असं मनाला दुगदुग लागते की बाबा ही कसं करत असेल, काय करत असेल. त्यामुळे आले, मग मला घेतलं, घरी आलो. हा दिवस आहे दुसरा दिवस. 4 ते 5 दिवसानंतर मग मी आज तांब्या क्लीन करायला घेतला. ह्या लिक्विडबद्दल आज थोडंसं मी डिटेल्समध्ये वाचलं, तर ना जेवढं काय असेल ना ते एक लिक्विड क्लीन करते बघा. आता एक सांगेन तुम्हाला की बघा, मी कायम सांगते की मी एखादी गोष्ट हँड ग्लोव्ज वगैरे न घालता करते, तर मला ते काय प्रॉब्लेम नसतं म्हणून मी करते.
तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल, तुम्हाला जर ते प्रॉब्लेम लगेच होत असतील तर लक्षात ठेवा की तुम्ही पण कुठली गोष्ट वापरताना, त्याचा वापर करताना थोडंसं विचारपूर्वक करा. बाकी याला मला तरी कुठली ॲलर्जी झालेली नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे, एक नंबर आहे. फक्त देवाला वापरू नका, मी तेवढ्यासाठी बोलले की त्याच्यामध्ये मला रॉकेलसारखा स्मेल येतो आणि बघा ते नाहीतर आपण क्लीन करू शकत नाही ना. थोडासा उग्र वास आला तरी आपण सुद्धा आपल्या अंगाला काहीतरी लावायचं टाळतो ना, तसंच आहे. बाकी भांडी क्लीन करा, समया पितळेची भांडी असू दे, तांब्याची असू दे, चांदी असू दे, स्टील असू दे, पुन्हा ॲल्युमिनियम आहे, प्लास्टिकसुद्धा यानं क्लीन होतं आहे, ग्लास म्हणजे आपली काच जी असेल ती पण क्लीन होते. म्हणजे काय होत नाही ते सांगा, सगळं टोटली क्लीन होतं आहे. फक्त एवढंच आहे की थोडेसे हात काळे होतात, कापड काळं होतं, पण निघताना एवढं स्वच्छ निघतं ना की म्हणजे मी तर याला ना 100 पैकी 100 देईन. हां, जसं की आपण म्हणतो काही पॉईंट असतात, प्रत्येक गोष्टीत असतात जे वीक पॉईंटमध्ये येतात, जसं की हात काळं होणं वगैरे. थोडंसं आपल्याला म्हणतात ना की इरिटेट होतं त्यानं, पण मस्त आहे. आणि मी इथं फक्त तुम्हाला डेमोसाठी दाखवत आहे बरं का, ना की मी हे क्लीन केले, कारण मला पण बघायचं होतं, कारण मी केलंच नाही, मी फक्त तेवढंच केलं होतं, कारण मी काय प्रॉपर व्यवस्थित वाचलं नाही आहे बाबा कुठलं कुठलं काय काय होतं. आज केल्यानंतर कळते की बाबा एवढं सगळं हे होतं. हलकंसं केलं, आता एखाद्या दिवशी वेळ काढून मी सगळं करेक्ट इथं मी दाखवत आहे. आणि गेल्या वेळेला बऱ्याच जणींनी लिंक मागितली, तर मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये जमलं तर लिंक देईन किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्ही मिशोवरती वगैरे टाका, तुम्हाला ते मिळून जाईल. त्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे आज करून घेतली. ताईंकडून घेतलेले धूप अगरबत्त्या जे काय आहे A1 आहे अक्षरशः. म्हणजे मी वेगवेगळं लावते ना, सगळ्यांना घरात छान वाटतं. जो काय त्याचा सुगंध येतो ना, त्यानं मग बऱ्याच वेळेला विचारतात कुठला फ्लेवर आहे, आज कुठला फ्लेवर लावलेला आहे. तर असो माझी देवपूजा वगैरे झाली आणि हे जे टायमिंग आहे हे संध्याकाळचे वाजलेत 9:15. आत्ता दादा कामावरून आलेत, नशीब ते आले. जर आले नसते तर माझं म्हणजे जिथं चालू आहे तिथं जाणं होत नव्हतं. तर मी तुम्हाला एक स्कूल शेअर केलं होतं बघा, पुन्हा गॅदरिंग शेअर केलेलं होतं. तिकडं ना आपल्याला निमंत्रण आहे, स्वामींचा महाप्रसाद आहे. त्या कॉल करतो त्या, पण जो नंबर त्यांच्याकडे आहे तो मोबाईल होता वरती आणि खूप खूप उशीर त्यांनी कॉल करत होत्या, मला माहीतच नाही. मग नंतर मला वर्षाचा फोन आला की दीदी चला की आला का नाही. मी म्हणलं कुठं, तर वर्षा म्हणले असं असं तिकडं, कारण वर्षाची पण मुलगी त्याच स्कूलमध्ये आहे, सागरची पण पोरं त्याच स्कूलमध्ये आहेत. तर मी म्हटलं मला काही कॉल आलेला नाही आहे. पण नंतर माझ्या लक्षात आलं की जो नंबर त्यांच्याकडे तो वरती जाऊन बघते तर त्यांचे मिस कॉल भरपूर पडले होते. मग पुन्हा त्यांना कॉल केला. मग वर्षाला म्हटलं तुम्ही चला पुढं. मग आता दादा आलेत, येताना आणि त्याचं भरपूर सामान, हे घेऊन या ते घेऊन या, ते काय काय करत करत लेट झाला त्यांना. आता वर्षाचा फोन आला, जेवणं खाणं झालं तिथलं आवरले, तुम्ही कधी येत आहे. तर आता निघत आहोत, सोबत येता येता बघूया, दवाखाना ओपन असेल तर दवाखान्यात पण जाणार आहे आणि नसेल तर मग मेडिकलमधल्या गोळ्या वगैरे. कारण काय असतं की मला दवाखाना आणि मी फार लांबचं नातं आहे. तुम्ही म्हणसाल काय बोलते ताई, सिरियसली सांगते, मला दवाखाना आणि माझं म्हणजे कुठंच कनेक्शनच होत नाही आहे. आणि त्यामुळं ना मी अंगावर काढते, गोळ्या खाते, त्यामुळे मी लवकर बरी होत नाही आहे. हा प्रॉब्लेम आहे. कारण माझी सर्दी खोकला वाढत वाढत चालला आहे. कारण कसं असेल, तो एक कोर्स असतो ना, तो कोर्स करावा लागतो. प्रॉपर कोर्स केला की मग बरं असतं, पण आपण कोर्स करत नाही, काय नाही, इकडच्या तिकडच्या गोळ्या खातोय. आता जावंच लागणार, नाहीतर मग पुन्हा ब्लॉगचं गोंधळ होणार, तुम्हाला ब्लॉग येणार नाही. आणि हो अजून हो, आज ना व्हिडिओ गेला, खूप साऱ्या जणांनी वाढदिवसाचे ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा दिल्या, तुमचे मनापासून आभारी. हे प्रेम जे आहे ते कुठलेही म्हणतात ना, पैसे न देता निस्वार्थी प्रेम आहे, काहीही न देता मिळालेलं माझ्यासाठी प्रेम आहे. आणि त्याच्यासाठी शब्दच कमी आहेत. म्हणजे अख्ख्या फॅमिलीचं कधीही काही असू दे, तुमच्याकडून म्हणजे न सांगतासुद्धा शुभेच्छा येतात, प्रेम येतं. बघा, शुभेच्छा देण्यापेक्षा हृदयातून ब्लेसिंग देणं, तुझं चांगलं होऊ दे किंवा असं होऊ दे तसं होऊ दे हे बोलणं, काही एखादा मुद्दा मी शेअर केला तर त्याच्यावर तुमच्या येणाऱ्या प्रतिक्रिया, त्याला महत्त्व असतं. ना की बाबा तुम्ही शुभेच्छा दिला म्हणजे ते भरून आलं, असं नाही आहे. पण ते एक निस्वार्थीपण असतो ना, की बघा आपलीच माणसांना कधी कधी असं होतं की आठवण करून द्यावी लागते. पण तुम्ही एकमेव असं आहे की प्रत्येक चांगल्या सुखदुःखाच्या गोष्टीमध्ये सामील होता. तर तुमच्या हृदयातून मनापासून आभारी. आता जो वार आहे तो गुरुवारचा दिवस आहे. मिक्स मॅच तुम्हाला व्हिडिओ काय करायचं जायचं शेवटला टेबल उचलायला. वर्षात थांबले वाट बघत, चला की. मी 5 मिनिटात चेंज केलं आणि तुमच्या दादा कामावून आलेले आहे अशा पडत. मी म्हटलं स्वामींचं तिथं असणार काहीतरी, आपल्याला दर्शन तरी घ्यावं लागणार आहे. आणि तुम्ही सकाळच्या ह्याच्यात येणार, ह्याच अवतारात हातपाय तोंड धुवा, फ्रेश व्हा. तर त्याच्यासाठी गेले तर आता अर्धा तास झालं तेच चालू आहे.
चहा पिलेत तसं स्वतःचा नटापटा मेकअप. तुमच्या कमेंट येतात ना, दादा एवढे गोरे कसे काय, गोरे कसे काय. ते गोरे असे तसे नाही आहे, ते असं आवरून थापून लिपापोती करून गोरे आहेत दादा. एवढं बोलते तरी यायचं टोकाला. मला वाटलं एवढं बोलते म्हणून असं तावून येतील रेग्युलर प्रमाणे. नाही, आपलं जिथं काम आहे तिथं तावणार नाही, सायलेंट. अरू आणि मी आणि दादा चालेत किटो नाही येणार. त्याला कुठं यायलाच आवडत नाही, ते कुठे येत पण नाही आहे. आधी कोणाचं लग्न असू दे, कार्यक्रम असू दे, काही पण असू दे, बऱ्यापैकी ते तोंडच मुरगळते. फक्त हॉटेलला तेवढे येते बघा. हॉटेल असेल ना खायला येणार लगेच. यात तुम्ही चहा पण घेतला नाही? मी खोटं बोलू नका. तुम्ही आल्या पहिला मी तुम्हाला चहा दिला, मला वाटलं इथं बसला होता पिला. म्हणजे तुम्ही चहा न पिता एवढा उशीर नट्टापट्ट्याला लावला. बॅग आठ तुझं तू कॉम्प्युटर समोर मला किती करते का? काय करते? काय म्हणजे दादा किती नाटके दाखवा लागली का? हा, मग दादा नकरायचंच आहे. बर, ये तुझी कमी होती. इसका देखो. टायमिंग झालं म्हणा माझं. मी टायमिंगला येतोय आणि टायमिंग झालं की जातोय म्हणा. काय तसं ह्याला कुर्तडायची सवय आहे बरं का नाही. एक पायपासून दारात ठेवलेलं नाही. शेवटी मी माझा गाऊन टाकलाय वापरलेला. आम्हाला जायला थोडासा लेट झाला आणि वर्षावर लवकर गेलेली होती, त्यामुळे त्यांचं जेवण खाणं करून ती शेवटी वाट बघून चाललेली. कारण घरी पोरगं वगैरे एकटं होतं ना, म्हणून म्हणजे फॅमिली आहे त्यांची, पण शेवटी म्हणतात ना की अजून लहान आहे ते वाट बघतं. तर मग ती चाललेली होती. बरोबर आम्ही तिकडून यायला आणि तिनं बघितल्यानंतर मग पुन्हा ते आली. म्हटलं मी येईपर्यंत थांब, कारण भेटणं असं होतच नाही ताईनो. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आमच्यापासून. गाडीवरनं जर म्हटलं तर 2 मिनिटात तिच्या घरात जातं. एवढ्या अंतरावर आहे, पण आपलं काही रेग्युलर कोणाशीच होत नसतं. आता राहिली गोष्ट सागर जर माझंच सांगते, 2-2 दिवस तोंड बघायची होत नाही. ते किती कडल आहे सांगा. कारण ते कधी सकाळी उठून गेलेलं कळत नाही आणि माझं रुटीन कधी झालेलं कळत नसतं. असं असतं, जवळ जरी असलं तरी हे आपलं रुटीन असतं. सागर वगैरे पुढं आलेला होता, कारण त्याचे मित्र वगैरे सगळे जे आहे ते आधी आलेले होते. मला कसं दादा जोपर्यंत घरी येत नाहीत तोपर्यंत आम्हाला कुठंच बाहेर पडता येत नाही. आणि त्यांचं तुम्हाला माहिती आहे, सध्या आता लेट सुरू झाल्यामुळे सगळ्यांच्या मागणंच आम्ही असतो. आणि एक गोष्ट मला खूप इथं म्हणजे बरं वाटली, ह्या ज्या ताई आहेत आपले व्हिडिओ बघतात, ह्याच एरियातल्या आहेत आणि त्या ना चक्क तिथून व्हिडिओ बघत होते आपले. म्हणजे त्यांनी दाखवलं की बघा मी तुमचे व्हिडिओ बघायला लागले आणि तुमची माझी भेट झाली. काय झालं ब्लॉगर होणार तर काय झालं? आम्ही करत नसतो. वाव, कसलं भारी नजारा आहे मागे. तेजस आहे, म्हणजे असं प्रसन्न वाटायला लागलंय. तर अप्रतिम अशी आहे स्वामींची पूजा. डेकोरेशन तर त्याच्यापेक्षा सुंदर, पण एक पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणतात ना तशी जाणवत होती. प्रसादाला होता मसाले भात, आमटी, बटाटा वाटाणा वगैरे जे मिक्स असते ना ती भाजी आणि सांजोरा. पडत नाही आहेत बघ तिकडं. हा, हे बघा आपल्या बायकोवर किती प्रेम आहे बघा. जेव्हा पाड तिला द्या बहिणीला. खोकला असं म्हणू का पूर्वी पलटी मारवले. आणि सफले आणि टार्गेट मी आता कमी जाईल. ज्या ताईंच्या घरी कार्यक्रम होतात त्या ह्या ताई आहेत.
खूप वेळा मी शेअर केलेलं आहे, आपल्याही घरी खूप वेळा त्या आलेल्या आहेत आणि त्यांची स्कूल आहे आणि त्यांचा काही जो काही शून्यातला प्रवास वगैरे तो मी गॅदरिंगच्या वेळेला तुम्हाला शेअर केलेला आहे. त्याच्यानंतर मग आता म्हटलं जाता जाता दवाखान्यातून जावं, पण बघितलं तर दवाखाने खूप सारे बंद झाले कारण खूप लेट झालेला होता. खाडून तुला कशाला जागा लागतोय? ओके, गोळ्या घ्या चांगल्या. हार आला का नाही? पॅन्त्याला मायाचं आहे नाही पॅन्त्याला, आता ही पॅन्त्या घेऊन जातोय सगळ्याला गावभर जत्रा फिरत. आणि शहाणा आहे पॅन्त्या, असा मुडदारपणा करत नाही. आता ह्यो पण शिकला का काय? चल आता चल चल चला चल लवकर नाटक करू. मम्मीचं नाटक नाही तिथं. चल घरात. कसला गेला म्हटलं का? चिके चिक्या चिके तो का तिथं बसलाय चिक्या. बोलवा की जाऊ की तिकडं. झोपला सरळ चिक्या तिथं. आत चल गेटमध्ये, गेटमध्ये माझ्याकडे यायचं नाही, गेटमध्ये चला. घेऊन कशी पळायला बांध त्याला तिकडे दारात, तिकडे लांब वरून घाला. ओरडलाय ओरडलाय म्हणते. हो बाबा तुम्हाला ठेंगा.